ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे। श्रीमद्भागवत द्वितीय स्कंध प्रथम अध्याय। श्री गणेशाय नमः। परीक्षिती राजाचा प्रश्न ऐकून श्री शुकाने त्यास अवश्य करावयाची व न करावयाची जी कर्मे सांगितली आहेत त्यांपैकी या पहिल्या अध्यायात श्रवण कीर्तनादी प्रकारांनी अतिस्थूल भगवत स्वरूपाचे ठिकाणी आपल्या एकाग्र झालेल्या मनाची धारणा करावी हा विषय सांगितला आहे। श्री शुकाचार्य म्हणाला, हे राजा, तू मनुष्यांनी कशाचे श्रवण करावे, कशाचा जप करावा इत्यादी साधनांच्या ज्ञानाविषयीच प्रवर्तक असा जो हा प्रश्न केला आहेस तो अतिश्रेष्ठ आहे, कारण हा प्रश्न सर्व लोकांस हितकारक असून आत्मज्ञान संपन्न पुरुषासही मान्य आहे। हे राजेंद्रा, आत्मतत्व जाणत नसल्यामुळे केवळ प्रपंचात आसक्त असणाऱ्या व गृहस्थाश्रमासंबंधी हिंसाकर्मे करणाऱ्या पुरुषास ऐकण्यास किंवा मनन वगैरे करण्यास योग्य अशी शास्त्रे हजारो आहेत। हे राजा, या प्रपंचासक्त लोकांचे रात्रीतील आयुष्य निद्रेने किंवा रतिसुखाने नाश पावते आणि दिवससंबंधी आयुष्य द्रव्य मिळविण्याच्या उद्योगाने किंवा कुटुंब पोषणाच्या खटपटीने नाहीसे होते। देह, अपत्ये व स्त्री इत्यादी आपले परिवार वस्तुतः मिथ्याभूत असूनही त्यांचे ठिकाणी अति आसक्त असलेला हा पुरुष आई, बाप किंवा मनुष्यांच्या मरणाचा अनुभव घेत असूनही आपला असाच नाश होणार हे जाणत नाही। यास्तव हे भरतकुलोत्पन्ना राजा, मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने भगवान हरी जो ईश्वर त्याचेच महात्म्य श्रवण, नामसंकीर्तन किंवा ध्यान ही करावी। श्री शुका, कारण आत्मानात्मविचार, अष्टांग योग साधन आणि स्वधर्माविषयी अत्यंत निष्ठा यांच्या योगाने जीवास अंतकाळी नारायणाची स्मृती होणे इतकाच मनुष्य जन्म प्राप्त झाल्याचा मोठा लाभ होय। हे राजा, वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधांपासून निवृत्त होऊन निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी तत्पर असलेले कित्येक परमहंस ऋषी बहुत करून श्रीहरीच्या गुणकथनामध्ये रमत असतात। हे राजा, भगवंताने सांगितलेले व त्याच्याच नावाने प्रसिद्ध असलेले वेदतुल्य हे भागवत नामक पुराण द्वापर युगाच्या अंती माझा पिता जो व्यास त्यापासून मी अध्ययन केले आहे। हे राजर्षे, मी निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी नेहमी रममाण असतो, तथापि पुण्यश्लोक नारायणाच्या लीलेने माझे मन वेधून गेल्यामुळे मी ज्या भागवत नामक आख्यानाचे अध्ययन केले ते तुला आता सांगतो। कारण तू विष्णूचा परमभक्त आहेस। ज्या भागवताविषयी दृढ विश्वास धारण करणाऱ्या पुरुषास
मुक्तिदायक श्रीकृष्णाचे ठिकाणी निष्काम प्रीती लवकरच प्राप्त होते. हे राजा, हरीचे नाम संकीर्तन करणे हेच विषयेच्छू पुरुषांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे असून संसाराविषयी विरक्त होऊन सर्वथा निर्भय अशा मोक्षपदाची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुजनांस मोक्ष साधनही हेच आहे आणि ज्ञानसंपन्न योगीजनांसही ज्ञानप्राप्तीचे साधन व फळ हेच आहे. कारण असा सर्व वेदशास्त्रांचा सिद्धांत आहे. हे राजा, आपले आयुष्य थोडे राहिले यात साधन कसे होईल हे तू मनात सुद्धा आणू नकोस. कारण मनुष्यलोके विषयाक्त असलेल्या पुरुषाच्या आयुष्याची पुष्कळ वर्षे आपले आयुष्य व्यर्थ जात आहे हे न समजता अविचारामध्ये निघून गेली तर त्यापासून काय फळ आहे? काहीच नाही. त्यापेक्षा समजलेल्या दोन घटिकाही श्रेष्ठ होत. कारण त्या दोन घटिकांमध्ये हा पुरुष स्वहितासाठी यत्न करील. पूर्वी खट्वांग नामक एक राजा होऊन गेला. त्याने आपले आयुष्य भूमिलोकी दोन घटिका आहे असे जाणून त्या एका मुहूर्तामध्ये सर्वसंग परित्याग करून तो भयरहित अशा श्रीहरीच्या स्वरूपास जाऊन मिळाला. हे राजेंद्रा, तुझ्या आयुष्याचा अवधी अजून 7 दिवस आहे. म्हणून तितक्या अवकाशात परलोक प्राप्तीचे जे साधन तुला कर्तव्य असेल ते तू करून घे. हे राजा, अंतकाल प्राप्त झाला असता पुरुषाने प्रथम मृत्यूचे भय सोडावे आणि नंतर देह व त्याच्या संबंधाने पुत्र, स्त्री इत्यादी परिवारावर चिकटून राहिलेली जी ममता ती वैराग्यरूपी शस्त्राने तोडून टाकावी. ती ममता पुन्हा उत्पन्न न होण्यासाठी त्या विवेकी पुरुषाने घर, दार इत्यादिकांचा त्याग करावा. ब्रह्मचर्यादी व्रते धारण करावी. यात्रा वगैरे करून पुण्यतीर्थांची स्नाने करावी. शुद्ध अशा एकांतस्थली खाली दर्भ व त्यावर कृष्णाजीर व त्यावर वस्त्र स्थापन केलेल्या आसनावर बसावे आणि अकार, उकार व मकार ह्या 3 अक्षरांनी युक्त जो सर्वमंत्र श्रेष्ठ शुद्ध ओंकार त्याचा मनाने जप करावा. ओंकार हा ब्रह्मस्वरूपाचे बीज आहे. याचा विसर पडू न देता प्राणायाम करून मन एकाग्र करावे. नंतर निश्चयात्मक बुद्धीच्या साहाय्याने युक्त अशा मनाने इंद्रिये विषयांपासून फिरवून अंतर्मुख करावी. कर्मवासनांच्या योगाने मन विषयाकडे धावू लागते म्हणून त्याला निश्चयात्मक बुद्धीने भगवत रूपाचे ठिकाणी लावावे. नंतर ध्यानात आणलेल्या भगवंताच्या समग्र मूर्तीवरून आपले मन ढळू न देता विशेषे करून मूर्तीच्या प्रत्येक अवयवाचे ध्यान करावे. असे विषयवासना रहित झालेले मन परमानंद साक्षात्कार रूप मग कोणत्याही वस्तूचे स्मरण करू नये. ज्या ठिकाणी रमलेले मन शांत होते तेच विष्णूचे उत्कृष्ट स्थान होय. जर कदाचित रजोगुणाच्या योगाने मन विषयासक्त झाले किंवा तमोगुणाच्या योगाने
मोहित झाले तर ते आपले मन विवेकी पुरुषाने धारणेच्या योगाने पुन्हा ईश्वर स्वरूपी लावावे. कारण जी धारणा रज व तम यांपासून झालेल्या विषयवासना रूप दोषांचा नाश करीते आणि जी धारणा केली असता योग्याला परमेश्वर पूर्ण सुखाचे स्थान आहे असे दिसून येते व लवकरच त्या भगवत स्वरूपाचे ठिकाणी सप्रेम भक्ती योग प्राप्त होतो. राजा म्हणाला, हे ब्रह्मनिष्ठ शुकाचार्य, ज्या प्रकारची धारणा पुरुषाच्या मनातील विषयवासना रूप दोष शीघ्र नाहीसे करीते, ती धारणा आपल्या मते ज्या प्रकारची ज्या भगवत स्वरूपी जशी करावी ते मला सांगावे. भगवत स्वरूपी कशी करावी ते मला सांगावे. श्री शुकाचार्य म्हणाला, साधक पुरुषाने एका आसनावर पुष्कळ वेळ सुखाने बसता येईल असा अभ्यास करावा. प्राणायामाच्या योगाने श्वासाचे पुष्कळ वेळ स्तंभन करिता येईल अशी सवय करावी. अहंता ममता यांचा त्याग करावा. इंद्रियास विषयांकडे जाऊ देऊ नये. अशा रीतीने धारणा करून नंतर भगवंताच्या स्थूल रूपाचे ठिकाणी बुद्धीच्या साहाय्याने मन लावावे. त्या भगवंताचा हा विराट देह सर्व मोठ्या वस्तूंपेक्षाही मोठा होय. जेथे भूत भविष्य व वर्तमान या तिन्ही काळी असणारे हे स्थावर जंगमात्मक जगत दिसून येते. हे राजा, पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि महत्तत्व या 7 आवरणांनी वेष्टित अशा या ब्रह्मांड रूपी शरीरात जो वैराज नामक भगवान परमपुरुष वास करीतो तोच धारणेचा विषय होय. पाताळ लोक हाच या विराट रूपी पुरुषाच्या पायांचे तळवे होत. रसातल हे त्याच्या चरणाचे अग्रभाग, चवडे व पश्चिम भाग टाचा असे म्हणतात. महातल हे त्या पुरुषाच्या पायांच्या पोटऱ्या होत. सुतल हे परमात्म्याचे 2 गुडघे असून वितल व अतल हे 2 लोक त्याच्या मांड्या होत. हे महीपते राजा, महीतल त्याच्या कमरेचा पुढील भाग असून आकाश हे त्याचे नाभिरूप सरोवर आहे असे म्हणतात. स्वर्गलोक हे त्याचे वक्षस्थळ असून महरलोक ही त्याची मान, जनलोक हे त्याचे मुख, तपोलोक हे त्या आदिपुरुषाचे कपाळ म्हणतात आणि सत्यलोक ही त्या सहस्र शीर्षयुक्त आदिपुरुषाची अनंत मस्तके होत. तेजोमय शरीरी इंद्रादिक देव हे या विराट पुरुषाचे बाहू होत. दिशा हे त्याचे कान, शब्द हा त्याचे श्रोत्रेंद्रिय होय. अश्विनी कुमार हे त्या परमपुरुषाच्या नाकपुड्या होत. गंध हे त्याचे घ्राणेंद्रिय होय. प्रज्वलित अग्नी हे त्या पुरुषाचे मुख होय. अंतरिक्षलोक हा त्याचे नेत्रगोलक होत. सूर्य हा त्याचे चक्षुरेंद्रिय आहे. रात्र आणि दिवस विष्णूच्या नेत्रांच्या पापण्या आहेत. त्याच्या भुवयांचा विस्तार ब्रह्मपद आहे. उदक त्या ईश्वराची ताळू असून सर्व रस हे त्या जिव्हेच्या ठिकाणी कल्पिले आहेत. सर्व वेद हे त्या अनंताचे मस्तक आहे असे म्हणतात. यम हा त्याच्या दाढा व पुत्रादिकांचे ठिकाणी जी प्रीती व त्याचे दात आहेत. पुत्रादिकांचे ठिकाणी जी प्रीती हे त्याचे दात आहेत. लोकांना मोह उत्पन्न करणारी जी माया हेच त्या भगवंताचे हास्य होय व अनंत सृष्टी हे त्याचे नेत्रकटाक्ष होत.
म्हणजे त्याच्या नेत्रकटाक्षांपासून अनंत ब्रह्मांडे उत्पन्न होतात. लज्जा हीच त्याचा वरचा ओठ असून लोभ हा अधरोष्ठ होय. धर्म हे त्याचे स्तन व अधर्म मार्ग ही त्याची पाठ असे मानितात. तसेच दक्ष प्रजापती हा त्याचे उपस्थेंद्रिय शिष्ण व सूर्य आणि वरुण हे त्याचे वृषण होत. सर्व समुद्र त्याच्या कुशी व सर्व पर्वत हे त्याच्या अस्थींचे समुदाय आहेत. हे राजेंद्रा, सर्व नद्या ह्या विश्वरूप परमात्म्याच्या शरीरातील नाड्या होत आणि वृक्ष हे त्याच्या शरीरावरील रोम होत. अगणित शक्तिमान असा जो वायू हा त्याचे श्वासोच्छ्वास असून काल ही त्याची गती होय. सत्व, रज व तम या 3 गुणांपासून उत्पन्न होणारे कार्य ही त्या परमेश्वराची क्रीडा आहे. हे कुरुवंशातील श्रेष्ठ राजा, मेघ हे त्या परमेश्वराच्या मस्तकावरील केश आहेत व 2 संध्याकाल ही त्याची वस्त्रे होत. प्रधान सांख्यस्मृत्युक्त हे त्याचे हृदय व चंद्रमा हे त्याचे मन आहे. ते नाना प्रकारच्या विकारांचे भांडार आहे. महत्तत्व हे सर्वांतरयामी पुरुषाचे चित्त कल्पिले आहे व श्रीरुद्र हेच त्याचे अंतःकरण मानिले आहे. घोडा, खेचर, उंट व हत्ती हे त्याच्या नखांच्या ठिकाणी व हरिण वगैरे इतर पशु हे त्याच्या कमरेच्या ठिकाणी कल्पिले आहेत. सर्व पक्षी हे त्याचे उत्तम शिल्पकौशल्य होय. मनु हा त्याची बुद्धी असून पुरुष हा त्याचे राहण्याचे स्थळ होय. गंधर्व, विद्याधर, चारण आणि अप्सरा हे त्याचे मधुर स्वर असून दैत्यांच्या समुदायातील श्रेष्ठ जो प्रल्हाद तो त्या भगवंताची स्मरणशक्ती होय. ब्राह्मण हेच त्या ईश्वराचे मुख आहे. क्षत्रिय हेच त्याचे बाहू, वैश्य हे त्या महात्म्याच्या मांड्या व शूद्र हेच त्याचे चरण होत. वसुरुद्रादी अनेक नावांच्या परमपूज्य देवगणांनी युक्त व चरुपुरोडाशादी होमद्रव्यांनी साध्य असा जो यज्ञ प्रयोग तो त्याचे कर्म जाणावे. हे राजा, अशी ही ईश्वर देहाची जी अवयवरचना मी तुला सांगितली त्या मोठ्या विराट स्वरूपाचे ठिकाणी मुमुक्षु पुरुष आपल्या मनाची धारणा बुद्धीच्या साह्याने करतात. कारण ज्या स्वरूपाशिवाय जगात कोणतेही वस्तू नाही. हे राजा, जसा जीव एक असून स्वप्नात अनेक पुरुषास उत्पन्न करून त्यांच्या इंद्रियांनी सर्व पाहतो, त्याप्रमाणे सर्वांतरयामी ईश्वर सर्वांच्या बुद्धिवृत्तीद्वारा सर्व विषयांचा अनुभव घेतो. त्या सत्यस्वरूप आनंदनिधी परमात्म्याचे एकाग्रचित्ताने सेवन करीत जावे. तद्व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तूवर कधीही प्रेम ठेवू नये. कारण इतर वस्तूंच्या प्रेमाने जीवास जन्म मरण रूप संसारात पडावे लागते. याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातील 2 संधामध्ये विराट स्वरूप निरूपण रूप हा पहिला अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.